तर आज आपण करणार आहोत सुपर हेल्दी असं खूरचं सूप। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर हे जे खूरचं सूप आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि कोलेजन असते, ज्यामुळे आपली त्वचा तरुण राहण्यास मदत होते आणि केस गळणे सुद्धा थांबते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते। त्याचबरोबर बऱ्याच आजारांवर आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतरही डॉक्टर हे सूप पिण्याचा सल्ला देतात। तर असे भरपूर पौष्टिक घटक या सूप मध्ये असतात आणि त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहण्यास मदत होते। थंडीमध्ये उबदारपणा सुद्धा आपल्याला यातून मिळतो। तर हे असं पौष्टिक सूप कसं करायचं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे खूर घेतलेले आहेत। हे खूर मार्केटमधूनच साफ करून मिळतात। घरी आणल्यानंतरही आपल्याला याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचे असतात। तर मी याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे खूर आपल्याला कुकर मध्ये लावायचे। खूर शिजायला वेळ लागतो म्हणून कुकर मध्ये लावले की ते लवकर शिजतात। तर संपूर्ण हे खूर कुकर मध्ये घालून आपल्याला याच्या 8 ते 10 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर याच्यामध्ये मी आता 2 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवून याच्या 8 ते 10 शिट्ट्या करायच्या आहेत। तर आता इथे मी कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता याचा प्रेशर गेल्यानंतर याला आपण उघडून बघू। तर आता इथे खूर व्यवस्थित शिजलेले आहे। मी इथे 80 ते 90% इतके शिजवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे पाणी आहे खूर मध्ये, याच पाण्याचं आपल्याला सूप बनवायचं आहे। हेच खूप महत्त्वाचं आणि खूप पौष्टिक असं पाणी आहे, याच्यापासूनच आपल्याला सूप बनवायचं आहे। तर आता मी इथे एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे थोडे खडे मसाले मी घातलेले आहे। याच्यामध्ये कलमी, ब्लॅक पेपर, 2 लवंग आणि 1 वेलची घातलेली आहे। सोबतच पाव चमचा जिरे घातलेला आहे। अद्रक घालायचं आहे क्रश केलेलं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे मी। आता हा कांदा आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे। आता यातच आपल्याला एक हिरवी मिरची स्लिट करून घालायची आहे आणि कांद्याला इथे गोल्डन रंग येतपर्यंत परतून घ्यायचंय। आता इथे कांदा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला खूरचा स्टॉक घालायचा आहे, म्हणजे आपण जे खूर बॉईल केले त्याचं जे पाणी होतं तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आता यात घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये मी हे 2 खूरचे पीसेस घालते आहे। ते मी ठेवलेले होते, बाकीच्या खूरची मी भाजी बनवलेली आहे आणि त्याचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे YouTube वर, तुम्ही बघू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे। तर हे जे खूरचे पीस मी यात घातले ते तुम्ही नाही घातले तरी चालेल, हे व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून मी यात घातलेले आहेत। आता याला 1-2 उकळी येऊ द्यायची छान आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर याला सर्व करायचं आहे। तर आता इथे याला उकळी यायला लागलेली आहे। आता इथे छान उकळलेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। आता तुम्हाला इथे या खूरचा रंग बदललेला दिसेल, कारण मी हे आयरन पॅन मध्ये बनवलेलं आहे आणि हे सूप झाल्यानंतरही मी जवळपास 2 तास हे या पॅन मध्येच ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे याला डार्क रंग आलेला आहे। तर काही हरकत नाही, ते अजूनच जास्त हेल्दी झालेलं आहे। तर इथे हे आपलं सुपर हेल्दी खूरचं सूप बनून तयार झालेलं आहे। त्यातल्या त्यात मी आयरन पॅन मध्ये केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात ते जास्त वेळ पॅन मध्ये राहिल्यामुळे ते अजूनच डबल सुपर हेल्दी झालेलं आहे। तर असं हे आपलं खूरचं सूप तयार झालेलं आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा। भेटत राहू अशाच नवनवीन रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।